राज्य सहकारी संघ आणि या सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सहकारी नेत्यांना, सहकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावं अशा या कार्यक्रमास उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, आमच्या सर्वांचे नेते, मार्गदर्शक, ज्यांनी सहकार मंत्री म्हणून सुद्धा या राज्याच्या सहकाराचं नेतृत्व केलंय, ते चंद्रकांत दादा पाटील, ज्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं सहकारी कार्यकर्त्यांना योग्य असं मार्गदर्शन झालं, ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष, सहकारातील एक तज्ञ सन्माननीय विद्याधर अनासकर साहेब, राज्य संघाची इमारत ज्या ठिकाणी आहे त्या विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार माझे मित्र सुनील कांबळे, राज्याचे सहकार आयुक्त सन्माननीय तावरे साहेब, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे साहेब, सन्माननीय कुसाळकर साहेब, संघाचे उपाध्यक्ष बोरुडे अण्णा, सचिव रामदास मोरे, जिल्हा बँकेचे पुण्याचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी सर, सन्माननीय उपाध्यक्ष, मुंबई जिल्हा बँकेचे माझे सहकारी उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित संघाचे सर्व सन्माननीय संचालक, सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, उपस्थित कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे दादा आजचा कार्यक्रम हा आपल्या उपस्थितीत संपन्न होतोय. तसं पाहिलं तर संचालक मंडळाचा कक्ष, कार्यालय यासाठी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची आवश्यकता नव्हती, परंतु राज्य सहकारी संघाचं नेतृत्व दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सहकार्याची जी अवस्था आहे त्या सहकार चळवळीला ऊर्जितावस्था आणण्याची आवश्यकता आहे आणि मग या निमित्तानं कुठून तरी सुरुवात त्याला झाली पाहिजे आणि सुरुवात होत असताना कोणाच्या उपस्थितीत व्हावी, कोणाला सांगावं असं जेव्हा माझ्या मनात आलं तेव्हा ऐकणारा संवेदनशील नेता, जसं अनासकर साहेब आपण बोलला की ज्याच्याकडे बोलता येतं, सांगता येतं, असं नेतृत्व असेल तर आमचे चंद्रकांत दादा आहेत आणि म्हणून त्यांना मी आवर्जून या ठिकाणी बोलवलं. कारण शेवटी आपल्यातला माणूस असेल तर आपल्या भावना, आपल्या वेदना, आपल्या संवेदना समजत असतात आणि म्हणून मी राज्य सहकारी संघाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिलीच त्या ठिकाणी संचालक मंडळाची सभा झाली. 4 तास सभा झाली. आमच्या जयश्री ताई बोलल्या आम्ही पहिल्या 10-15 मिनिटात आमची संचालक मंडळाची सभा संपवायची. ज्या आपण संस्थेत आलेलो आहोत ती संस्था नेमकी काय, त्या संस्थेचा उद्देश काय, त्या संस्थेच्या माध्यमातून नेमकं आपल्याला काय द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून येणाऱ्या 5 वर्षामध्ये या संघाच्या माध्यमातून राज्यातल्या सहकार चळवळीला ऊर्जितावस्था द्यायची. मग त्यासाठी ऍक्शन प्लॅन काय असावा,
त्यासाठी सद्यस्थिती काय आणि आपल्याला काय करायला पाहिजे याची त्या ठिकाणी सांगोपांग चर्चा करून तशा पद्धतीचं आता आम्ही काम त्या ठिकाणी सुरू केलं। आणि याची सुरुवात करत असताना पहिला सगळ्यात आपल्याला आत्मविश्वास असायला लागतो, जो माझ्या स्वतःमध्ये आहे। मी कुठलंही काम हाती गेल्यानंतर ते यशस्वी करेल हा माझ्या स्वतःचा आत्मविश्वास असतो। आणि मग जर राज्यातल्या सरकार चळवळीला आपल्याला दिशा द्यायची असेल तर माझ्या सहकारी नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास यायला पाहिजे, तो निर्माण करण्यासाठी दादा आजची ही सभा, आजचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे। आणि तुम्ही हा आत्मविश्वास देण्यासाठी मी बोलवलेला आहे। हा राज्य सहकारी संघ दादा 100 वर्षाची परंपरा आहे। त्या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने सुद्धा पावन झालेला आहे। वसंतदादा असतील, विलासराव असतील, गुलाबराव पाटील असतील, अनेक महनीय नेते यांच्या पदस्पर्शाने, यांच्या मार्गदर्शनाने हा संघ चाललेला आहे। आणि एकेकाळी दादा वैभवाचे दिवस या संघाला होते। मला आठवत आहे काही वर्षापूर्वी अशोकराव गजरे साहेब असतील आणि साहेबराव सातकर तेव्हा उपाध्यक्ष होते। हे चळवळीतला मुंबईत नवीनच कार्यकर्ता होतो। आमच्या शिरोडकर हायस्कूलला एक सहकार परिषद झाली, फार मोठी परिषद त्या पर्यंत झाली होती। आणि तेव्हा सहकारातलं वैभव, तिथलं नेतृत्व आणि आजची मी अवस्था महाराष्ट्रातल्या राज्य सहकारी संघाची बघतोय ती अत्यंत त्या ठिकाणी दयनीय आहे। ही वस्तुस्थिती मला सरकार म्हणून आपल्या समोर दादा त्या ठिकाणी सांगायची। आज दादा केवढं मोठं नेटवर्क आहे आमच्याकडे। शिक्षण प्रशिक्षणाचं काम आम्ही राज्यभर देऊ शकतो। जवळपास 33 जिल्ह्यांमध्ये आमची जिल्हा सहकारी बोर्ड आहे। जवळपास 13 विभागीय प्रशिक्षण केंद्र आमची त्या ठिकाणी आहेत। आणि पुण्यासारख्या ठिकाणी ही इमारत, बाजूच्या 2 इमारती या प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। परंतु दादा मध्यंतरीच्या काळामध्ये या संघाला शिक्षण निधी मिळत होता, जो शिक्षण निधी सरकारला द्यावा लागत नव्हता। सरकारवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण नव्हता। सहकारी संस्था त्या ठिकाणी आपल्या नफ्यातना सरकारनं ठरवून दिलेलं काही अंशदान त्या ट्रेनिंग करता त्या ठिकाणी देत होते। आणि त्यावर चांगल्या प्रकारचे पैसे संघाला येत होते। संघ खरं प्रशिक्षण देत होता आणि त्या माध्यमातून राज्यातल्या सहकारी संस्थांना त्या ठिकाणी मार्गदर्शन होत होतं। परंतु दादा त्यावेळेला सहकारी संघाचा शिक्षण निधी बंद झाला। कारण काही नव्हतं, कारण एवढंच होतं की नेहमी मोठ्यांची काळजी घेतली जाते। साखर कारखानदारांना त्यांच्या नफ्यातनं या ठिकाणी शिक्षण निधी द्यायला लागायचा, म्हणून त्या ठिकाणी अख्ख्या राज्यातल्या सहकार संस्थांचा येणारा आमचा शिक्षण निधी बंद करून दिला। म्हणून दादा आपल्याकडे पहिली माझी मागणी आहे, परवा राज्याच्या सहकार मंत्र्यांनी बैठक घेतली। सहकार मंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला की त्या ठिकाणी पुन्हा शिक्षण निधी चालू करण्यासंदर्भातला कायदा आणण्याचं मी प्रस्तावित करतो। कारण आपण संसदीय कार्यमंत्री आहात, आपण सहकार विभागाचा जो प्रस्ताव घेऊन येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्हाला शिक्षण निधी चालू करावा ही मागणी आपल्याकडे या ठिकाणी करतोय। दादा या ठिकाणी दुसरी मागणी, आज एवढं मोठं आपलं राज्य, एवढा मोठा आपला बजेट, राज्यामध्ये 2.5 लाख सहकारी संस्था आहेत। या 2.5 लाख सहकारी संस्थांना प्रशिक्षण देण्याचं काम ही संस्था करू शकते। आज 200-300 चा स्टाफ या ठिकाणी दादा आहे। ट्रेनिंग वर त्या ठिकाणी काही लोक काम करतायत, रिटायर्ड लोक काम करतायत। एवढं मोठं नेटवर्क दादा या ठिकाणी आहे। आज त्या ठिकाणी आमचा जेमतेम पगार भागवण्या इतपत ट्रेनिंगच्या माध्यमातून पैसे येतात। सरकारकडे सुद्धा मागचे आमचे अंशदानाचे पैसे जवळपास 15-16 कोटी त्या ठिकाणी येणार आहे। दादा माझी विनंती आपल्याला, एक 5 कोटीचा जरी निधी बजेट मधला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला दिला, यशदापेक्षा चांगलं ट्रेनिंग उभं करण्याची क्षमता आमच्या राज्य संघामध्ये आहे आणि ते मी करून दाखवेल हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो। मोठ्या संस्थांना, मोठ्या लोकांना कोणी मदत करतं? मोठमोठ्या एअर कंडिशन रूम करायच्या, चांगले रेस्टरूम करायचे,
वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान त्या ठिकाणी मिळतं, कार्य 5 स्टार आपण त्या ठिकाणी शिक्षण देणार. परंतु या ठिकाणी राज्य सहकारी संघ हा छोट्या लोकांना दादा मार्गदर्शन करतो. खेड्यापाड्यातली विविध कार्यकारी संस्था ती यशस्वी जाऊ शकत नाही, ती मोठ्या 5 स्टार ट्रेनिंग सेंटर मध्ये जाऊ शकत नाही, ती आमच्या जिल्हा बोर्डाकडे येऊ शकते. दादा त्या ठिकाणी खरेदी विक्री संस्था आहे, छोटी पतसंस्था आहे, बिगर शेती ग्रामीण पतसंस्था आहे. तिला ट्रेनिंग पाहिजे असेल आमच्या जिल्हा बोर्डाकडे जाऊ शकते, आमच्या विभागीय प्रशिक्षण केंद्रात जाऊ शकते. ज्या म्हणून त्या ठिकाणच्या सहकारी संस्था छोट्या मोठ्या आहेत त्यांना सहज मार्गदर्शन देणारी कुठली संस्था असेल तर तो महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आहे. आणि दादा खऱ्या अर्थानं जर राज्याला सहकार चळवळीला ऊर्जितावस्था द्यायची असेल तर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ हा बळकट करण्याची आवश्यकता आहे. आणि दादा ते गाण्यानं मांडण्यासाठी आपल्याला विनंती करायसाठी आम्ही या ठिकाणी बोलवतो. आणि आपली कामाची पद्धत मला माहित आहे, आपण विषय समजून घेऊन त्याचा आवाका समजून घेऊन गरज काय आहे याचं आकलन दादा आपल्याला या ठिकाणी असतं. आणि म्हणून माझी दादा आपल्याला या ठिकाणी विनंती आहे, आम्ही तर आमचे सोर्स उभे करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी ही एवढी मोठी वास्तू आहे, ही वास्तू आम्ही दादा पीओटीच्या माध्यमातून विकसित करतोय. त्यातनं 1.5 लाख स्क्वेअर फीटाचं आम्हाला बांधकाम जरी मिळालं तरी सुसज्ज अशा प्रकारच्या ट्रेनिंग व्यवस्था, सभागृह, कॉन्फरन्स हे आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि त्या माध्यमातून राज्यातल्या सहकारी संस्थांना एक आपलं हक्काचं व्यासपीठ ट्रेनिंगचं येणाऱ्या काळामध्ये देण्याचा आमचा दादा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि याकरता दादा आपल्याला सहकार माहित आहे, आपण पुण्यात असता, सांगली साताऱ्याचं राजकारण आपल्याला माहित आहे. सहकार मंत्री म्हणून आपण दादा त्या ठिकाणी काही काळ काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला सरकारचा दूत म्हणून तुमच्यापेक्षा दुसरा माणूस त्या ठिकाणी दिसला नाही, म्हणून दादा आज तुम्हाला मी या ठिकाणी बोलवले. आणि मला पूर्ण विश्वास आहे दादांचंही माझ्यावर विशेष प्रेम आहे, माझ्या कामाची त्यांना पद्धत माहित आहे. आणि त्याच्यामुळे या सहकार चळवळीला जे काही आकार देण्याचं माझं स्वप्न आहे, राज्यातील सहकार चळवळ सशक्त करण्यासाठी ज्या काय माझ्या योजना आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या पाठबळानं त्या ठिकाणी राबवण्यासाठी निश्चितपणे दादा गती मिळेल, यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोललोय, राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या कामी आपल्याला मदत करायला त्या ठिकाणी तयार आहेत. जे म्हणून चांगलं आहे त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही त्या ठिकाणी आपल्याला ताकद दिलेली. मी आज जिल्हा बँकेचा एक अध्यक्ष आहे. जिल्हा बँक काय करू शकते, सरकार चळवळीची ताकद काय असते हे मी मुंबईत दाखवून दिलं. मी ज्याचा उल्लेख आमच्या आनास्कर साहेबांनी केला, मी सेल्फ डेव्हलपमेंट हाऊसिंगचा आणलं. आमचे पटवर्धन साहेब पुण्यात गाडी काय तुमची पुढे अजून जात नाहीये. सेल्फ डेव्हलपमेंट येतो पीडीसीसी वर सेल्फ डेव्हलपमेंट आणलं. हाऊसिंग सोसायटीची स्वतःची इमारत स्वतः पुनर्विकसित करा. आपण बिल्डरला काय करतो, बिल्डर पैसे लावतो, परमिशन्स मिळवतो, याच्यासाठीच बिल्डरकडे जातो. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याने विचार केला, जर पैशाची व्यवस्था मी केली आणि जर सरकारनं या ठिकाणी परवानग्या दिल्या तर बिल्डरची काय आवश्यकता आहे, आपण बिल्डर शिवाय पुनर्विकास करू शकतो का? दादा मी हे मॉडेल सक्सेस केलं. मुंबईमध्ये 1600 प्रस्ताव आले, 46 हाऊसिंग सोसायट्यांना कर्ज दिलं, 21 इमारतीमध्ये लोक राहायला गेली, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि केवढा बदल झाला, चमत्कार आहे. मध्ये कधी कधी लोकांना वाटतं काय जादू आहे की काय. नंदादीप सोसायटी बांधल्याचे दादा पराग आळवण्याने मी चारा नेऊन दिल्या, वाटल्या लोकांना घरात जायला. 360 स्क्वेअर फीटामध्ये राहत होते. बिल्डर त्यांना 700 स्क्वेअर फीटाचं घर देणार होते. माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं आम्हाला मुंबई बँक पैसे देईल का? आम्ही त्यांना 60 कोटी रुपये दिले. दादा 360 स्क्वेअर फीट मधला माणूस 1400 स्क्वेअर फीट मध्ये राहिला. 1400 म्हणजे 700 स्क्वेअर फीट हे बिल्डरचा नफा होणार. याचा उल्लेख केला श्वेतांबरा सोसायटी आमची चारकोपची 350 स्क्वेअर फीटात लोक राहत होती. बिल्डर 750 700 देत होता, 1200 1100 स्क्वेअर फीटात राहिला.
मी विचार केला, मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो का आणि पंतप्रधान झालो काय, माझा आणि माझ्या संस्थेचा उपयोग हा सर्वसामान्यांसाठी झाला नाही तर माझ्या पदाचा काही उपयोग नाही असं मी मानणारा कार्यकर्ता आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली, मुंबईतले 10-12 हजार सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी गोरेगावच्या नेस्कोला त्या ठिकाणी आणले आणि त्या ठिकाणी दादा 18 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या सवलती राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मी मागितल्या. एकनाथराव शिंदे साहेब सुद्धा होते, त्यापैकी 16 शासन निर्णय केले. हे देवेंद्रजींचं शासन आहे. 16 शासन निर्णय केले आणि आज स्वयं पुनर्विकासाला अनेक प्रकारच्या सवलती आहेत. मी बोलायला गेलो तर 1 तासही त्यावर पुरणार नाही. मुंबईमध्ये असे ते अभियान म्हणून उभं राहील. दुर्दैवाने ठाण्यात गती घेत नाही. पुण्यात त्या ठिकाणी पुणे जिल्हा बँक आमच्यासारखीच सक्षम बँक आहे. दुर्गाडे साहेब, माझी आपल्याला या ठिकाणी विनंती राहील की आपण त्या ठिकाणी हा स्वयं पुनर्विकासाचा कन्सेप्ट पुण्यातील मोठ्या प्रमाणावर चालेल. यासाठी थोडं धाडसानं काम करावं लागतं. या ठिकाणी पहिलं मुंबई बँकेमध्ये योजना आणली तेव्हा छोटी लोक कमिटी मेंबर असायची. त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही 25-50 कोटी देणार, मी 10,000च्या पगारावर काम करतो. लायबिलिटी कमिटीवर दादा होती, आम्ही कमिटीवरची लायबिलिटी पण काढून टाकली. केवळ जमीन आणि त्यांचा सेलेबल एफएसआय तो मॉर्गेज ठेवून आम्ही त्या ठिकाणी 21 इमारती बांधल्या. दादा 1 नवा रुपया आमचा थकला नाही. 100% रिपेमेंट झालं आणि सगळ्या इमारती 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण झाल्या. एक जिल्हा बँक काय करू शकते? आज अनेक जिल्हा बँक आहे, राज्य सहकारी बँक त्या ठिकाणी आहे. या सगळ्या संस्थांनी अशा प्रकारे इनोव्हेटिव्ह काम करायचं ठरवलं तर राज्यातल्या सहकार चळवळीला कोणाकडे मदतीचं कटोरं घेऊन पण फिरावं लागणार नाही. त्यासाठी हा सहकार इंटिग्रेटेड झाला पाहिजे. जे अमितभाई शाह यांचं स्वप्न आहे की कोऑपरेटिव्ह अमाउंट्स कोऑपरेटिव्ह, सहकार सहकारातून आणि सहकाराने सहकाराला ताकद द्यावी. हे जरी आपण नीट केलं ना सहकारातल्या कार्यकर्त्यांनी, तरी या ठिकाणी राज्याला बळकटी आणि ताकद देण्याची क्षमता या राज्याच्या सहकार चळवळीत आहे. आणि म्हणून दादा माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे, आपण पालकत्व आमच्या राज्यातल्या सहकाराचा घ्यावं. या राज्यातल्या सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद देण्याचं काम आम्ही करू. उपेक्षित, पीडित, दलित समाज जो मागासलेला समाज आहे त्याला ताकद देण्याचं काम सहकार चळवळ करेल, आमच्या संस्था करतील. परंतु आमची गाडी जरा पटरीवर आणून तिला धक्का मारण्याची आवश्यकता आहे. आणि दादा ते काम आपण या ठिकाणी करावं ही विनंती या ठिकाणी करतोय. आज माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर आल्या. महिलांसाठी पण मी योजना आणली. मी एवढ्यासाठी सांगतोय, माझ्या मोठेपणासाठी नाही. जर मी एखाद्या संस्थेचं नेतृत्व करतो आणि त्या संस्थेकडे आर्थिक ताकद असेल तर त्या ताकदीचा उपयोग हा लोकांसाठी झाला पाहिजे. नाहीतर मी संस्था 20,000 कोटीची केली, 50,000 कोटीची केली आणि मी नफा 500 कोटीचा 1000 कोटीचा केला आणि जर सर्वसामान्य माणसाला त्याचा उपयोग झाला नाही तर त्या संस्था मोठे करण्याला काही अर्थ आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि सहकाराचा तो अर्थही नाही. सहकार काय प्रॉफिट मोटिव्ह करणारी संस्था नाही. तिला प्रॉफिट झाला पाहिजे, संस्था ताकदवान असली पाहिजे, परंतु त्या संस्थेनं सामाजिक दायित्व त्या ठिकाणी जपलं पाहिजे आणि ते काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे येणाऱ्या काळात आणि ते करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. महिलांच्या बाबतीत दादा शेवटचा मुद्दा सांगतो की लाडक्या बहिणींना आपण 1,500 रुपये सरकारने दिले. माझ्यासारख्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी विचार केला की माननीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा आहे की या महिलांचं पैसे त्या ठिकाणी आपल्या राज्याच्या इकॉनॉमी मध्ये आले पाहिजेत. मी विचार केला की या महिलांना आपण 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देऊया. मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांना सांगितलं की साहेब लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आपण त्या ठिकाणी देतो, परंतु 1,500 रुपये त्यांचे खर्च करून जातात. कधी सणावारीला जातात, कधी मुलांच्या शिक्षणासाठी जातात, कधी औषधं आणण्यात त्या ठिकाणी जातात. परंतु यांना जर आपण छोटे छोटे व्यवसाय करून दिले आणि त्या व्यवसायासाठी पैसे उपलब्ध करून दिले तर त्यांचे पैसे अर्थव्यवस्थेत येतील. मला बोललं काय केलं पाहिजे? मी बोललो त्यांना 0% व्याजदराने पैसे देऊ. मुख्यमंत्री तुला काय बँक बुडवायची आहे का? बोललो दादा, बोललो बँक बुडवायची नाहीये, सरकार तुमचं इंटरेस्टचा परतावा देणारी योजना आहे. तुमची एमपीडीसी ची आई नावाची योजना आहे.
3 महामंडळ 12% इंटरेस्टचा परतावा देतात. मी बोललो साहेब हे 4 महामंडळांना बोलवा आणि मुंबई जिल्हा बँकेबरोबर MOU करा की जसे आमचे एलवाय जनरेट होतील महिलांचे तसे पैसे द्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक लावली आणि मोजून 2 मिनिटात सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं काय अडचण आहे का. त्या अधिकारी म्हटले साहेब आमच्याकडे पैसे तर पडून आहेत. MTDC चे पाटील नावाचे दादा MD होते, बोलले साहेब आमच्याकडे 19 कोटी रुपये आई नावाच्या योजनेतनं पडून आहेत. राज्यातनं फक्त 2 प्रकरण आले. म्हणजे पैसे सरकार देत आहे परंतु एक तर महिलांना माहित नाही, लोकांना माहित नाही. मी लगेच त्या ठिकाणी अशा प्रकारचा MOU केला. दादा जवळपास 1200 महिलांना मुंबई जिल्हा बँकेने 1 लाख रुपये दिले. आज त्यांचे व्यवसाय सुरू झाले. मी एक कक्ष उभा केलाय 20 मुलांचा. ते एलवाय जनरेट करतात आणि महिला भगिनींची राख असते. आज मुंबई झोपडपट्ट्यात मध्यमवर्गीय वसाहतीमध्ये छोटे छोटे व्यवसाय त्या ठिकाणी सुरू आहेत. हे काम आपल्याला केलं पाहिजे. माझी पुणे जिल्हा बँकेकडून अपेक्षा आहे की आपली एक चांगली भक्कम बँक आहे. या सगळ्या योजना ज्या सर्वसामान्यांच्या हिताच्या आहेत त्या राबवल्या गेल्या पाहिजेत. कारण केवळ एक मुंबई जिल्हा बँकेने करून चालणार नाही. हे राज्यभर त्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे आणि ते होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. दादा या ठिकाणी राज्यात ट्रेनिंग देणाऱ्या अनेक संस्था झाल्या 16-17. परवा आम्ही सहकार मंत्र्यांकडे बैठक घेतली. बोललो एखादी संस्था आहे तिच्याकडे कुठली मशिनरी नाही, स्टाफ नाही, परंतु त्याला ट्रेनिंग साठी तुम्ही अधिसूचित केलं. का केलंय तो ठप्पे मारून देतो, सही करतो आणि ऑडिटला त्या ठिकाणी लावतो. ज्याच्याकडे यंत्रणा नाही, ज्याच्याकडे स्टाफ नाही त्याला तुम्ही अधिसूचित करताय. आणि जी खरी राज्याची ज्या उद्देशाने संस्था आहे राज्य सहकारी संघ त्याला तुम्ही त्या ठिकाणी ट्रेनिंगचं काम देत. मी त्या ठिकाणी विनंती केली, आयुक्त साहेब पण आमच्या त्या बैठकीला होते, की तुम्ही राज्य संघाच्या खाली या सगळ्या 17 बँक हे द्या. तुमच्या ट्रेनिंगच्या संस्था आहेत राज्यातल्या त्या अंडर आमच्या अमरेला खाली द्या. आम्ही त्यांना सब त्या ठिकाणचे आमचे उपसंस्था म्हणून त्या ठिकाणी काम देऊ, जेणेकरून राज्य संघाच्या नेतृत्वाखाली हे शिक्षण प्रशिक्षणाचं काम अत्यंत उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी होईल. आणि त्यामुळे अशा प्रकारची ट्रेनिंग सेंटर दादा चालू करतोय. दादा आपण तंत्र शिक्षण मंत्री आहात. अनेक विद्यापीठ आपण विधेयक आणता आम्ही बघत असतो. आपलं हे सहकारी विद्यापीठ आपण झालं पाहिजे. केंद्राने त्या ठिकाणी त्रिभुवन विद्यापीठ केलेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्य सहकारी संघाला एक वैभवशाली इतिहास आहे. आपल्याकडे यंत्रणा आहे, आपल्याकडे अनास्करांसारखे तज्ञ लोक आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत. त्यांनी सांगितलं कविता पाहिजे, त्यांनी सांगितलं गीत पाहिजे. आपण चांगले अभ्यासक्रम दादा त्या ठिकाणी आपण चांगले निर्माण करू. या सहकार चळवळीला येणाऱ्या बदलत्या डिजिटलायझेशनला सामोरं जाण्यासाठी काय पाहिजे ते आपण अभ्यासक्रमात आणू. त्यासाठी आपण या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला त्या ठिकाणी सहकार विद्यापीठ म्हणून त्या ठिकाणी जर आपण केलं तर राज्य संघाच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं दर्जेदार प्रशिक्षण या ठिकाणी आपण देऊ शकू अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक राज्यातल्या सहकारातील लोक आलेले आहेत. माझा खास आग्रह होता आमच्या कार्यालयाला की राज्यातल्या सहकार चळवळीतले कार्यकर्ते आले पाहिजे, जिल्हा बोर्डांमधून लोक आली पाहिजे. कारण जिल्हा बोर्ड चालवताना त्यांना अडचणी आहेत, त्यांच्याकडे आता कर्मचारी नाही, काही ठिकाणी जागा आहेत त्या जागाचं मेंटेनन्स त्या ठिकाणी निघत नाही. आणि अशा वेळेला या कार्यक्रमात या, आम्ही तुम्हाला बळ द्यायला तयार आहोत, आम्ही तुम्हाला आत्मविश्वास द्यायला तयार आहोत या भावनेतनं दादा या साऱ्या सहकारी कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी बोलवलंय. आपलं मार्गदर्शन हे आम्हाला लाख मोलाचं असणार आहे. आणि दादा आपण ठरवलं, मुख्यमंत्र्यांशी त्या ठिकाणी आपण बोलला, मी आपल्या सोबत आहे. या राज्यातल्या सहकार चळवळीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी या ठिकाणी मोलाचं योगदान दादा आपल्या माध्यमातून व्हावं ही नम्र विनंती राज्यातल्या सहकार चळवळीच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी करतो. आणि आपण या ठिकाणी आला, वेळ काढला, या ठिकाणी त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आपण सारेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला राज्य संघामध्ये, त्याबद्दल तुमचं स्वागत करतो. आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावला त्याबद्दल लाख लाख धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.